हॅलो, हॅलो एव्हरीवन. तुमचं सर्वांचं स्वागत आहे परत एकदा टेक्निकल यूट्यूबवाला यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, या ठिकाणी कॅपॅसिटर आपलं चालू होतं. कॅपॅसिटरचं नॉर्मल बेसिक तुम्हाला सांगितलं होतं. पॉवर फॅक्टर हा लीडिंग असतो. ओके. कशाचा? तुमच्या कॅपॅसिटरचा. त्यानंतर कॅपॅसिटर हा पॅसिव्ह कंपोनंट असतो. काय? पॅसिव्ह कंपोनंट असतो आणि त्याचा पॉवर फॅक्टर लीडिंग असतो. ह्या काही गोष्टी नॉर्मल गोष्टी किंवा तो बायलॅटरल असतो. काय बायलॅटरल म्हणजे काय? त्याच्या दोन्हीकडनं सुद्धा करंट त्या ठिकाणी सप्लाय पास होऊ शकतो. ओके. या नॉर्मल गोष्टी आपल्या त्या ठिकाणी झाल्या होत्या. बरोबर आहे की नाही? आपला आजचा 6वा सेशन असणार आहे. या पहिले 5 सेशन त्या ठिकाणी आपण घेतलेले आहे. ओके. तर मित्रांनो, या ठिकाणी 6व्या सेशनमध्ये आपण काय बघणार आहे? बघा, तुम्हाला मी बोललो होतो की कॅपॅसिटर हा प्रॅक्टिकली त्याच्यासाठी काहीतरी एनर्जी वापरतो. बरोबर आहे का नाही? प्रॅक्टिकली तो एनर्जी वापरतो. पण आयडियली असं त्या ठिकाणी सांगितलं जातं. काय? आयडियली असं सांगितलं जातं की तो वापरत नाही. काय? वापरत नाही. पण लक्षात ठेवा, या ठिकाणी जो तुमचा कॅपॅसिटर असतो तो स्वतःसाठी काहीतरी एनर्जी वापरतो. असं नाही आहे तो वापरत नाही. तो स्वतःसाठी एनर्जी वापरतो असा तो कॅपॅसिटर असतो. बरोबर आहे की नाही? कारण तो हीट होणारच आहे. मला सांगा, तो हीट होणार आहे आणि हीट झाला म्हणजे त्या ठिकाणी एनर्जी लॉस झाली का नाही? बरोबर आहे की नाही? तर चला, हा आपला बेसिकचा मुद्दा होता. समोर या ठिकाणी इम्पॉर्टंट या ठिकाणी एक गोष्ट सांगणार आहे. QCV हा फॉर्म्युला तुम्हाला पाठीमागं सुद्धा मी बोललो होतो. बरोबर आहे की नाही? आणि आतासुद्धा या ठिकाणी मी तुम्हाला सांगणार आहे. बरोबर आहे की नाही? सी म्हणजे काय असणार आहे? तुमचा कॅपॅसिटन्स. काय? कॅपॅसिटन्स असणार आहे. व्ही म्हणजे तुमचा व्होल्टेज. काय असणार आहे मित्रांनो? व्ही म्हणजे व्होल्टेज. आणि क्यू म्हणजेच तुम्हाला सांगितलं होतं, क्यू म्हणजे कुलम. आणि ते कुलम कशाचं युनिट आहे? चार्जचं. आणि त्या चार्जसाठी आपण काय केलं आहे? या ठिकाणी क्यू वापरलं आहे. मित्रांनो, या फॉर्म्युल्यावरती तुम्हाला काय केलं जातं? पेपरला येतात प्रश्न. काय येतात? पेपरला प्रश्न येतात. मग पेपरला काय केलं जातं? डायरेक्टली तुम्हाला दिल्या जातात व्हॅल्यू. बरोबर आहे की नाही? मग चार्जची व्हॅल्यू देतील, कॅपॅसिटन्स देतील किंवा व्होल्टेज देतील. यामधल्या कोणत्याही 2 व्हॅल्यू, काय? कोणत्याही 2 व्हॅल्यू तुम्हाला पेपरला दिल्या जातात. बरोबर आहे की नाही? आणि त्यातली एक व्हॅल्यू फाइंड करावं लागते. काय करावं लागते? एक व्हॅल्यू फाइंड करावं लागते. आणि तेच तुम्हाला काय करायचं आहे? या ठिकाणी करायचं आहे आणि तुमचे मार्क हे तुम्हाला मिळवायचे. बरोबर आहे की नाही? आणि हे कधी होईल राजा हो? जेव्हा तुम्ही या लेक्चरमध्ये परिपूर्ण कॉन्सन्ट्रेशनने या ठिकाणी सगळ्या काही गोष्टी करसाल. बरोबर आहे की नाही? त्या नोट्स काढसाल. मी काय जे बोलतोय माझ्या प्रत्येक शब्दामध्ये, काय राजा हो? प्रत्येक शब्दात आजपर्यंत आलेला प्रश्न आहे, एवढं लक्षात ठेवा. यावरती प्रश्न आलेले आहे. बरोबर आहे की नाही? आता मित्रांनो, या ठिकाणी काय तुम्हाला मी पाठीमागं कॅपॅसिटरचं बेसिक आणि इंडक्टरचं बेसिक शिकवलं होतं. तेव्हा एक गोष्ट सांगितली होती. आपला जो कॅपॅसिटर आहे राजा हो, तो काहीतरी गोष्टींना अपोज करतो. आणि ते काय बोललो होतो मी? सडन चेंज इन व्होल्टेज. काय? सडन चेंज इन व्होल्टेज. ओके. बरोबर आहे की नाही? काही मुलांचं या ठिकाणी म्हणणं झालं, की तुम्ही काय करता, या ठिकाणी जे काही बोलता प्रत्येक गोष्ट वगैरे, त्यातल्या काही गोष्टी या ठिकाणी मेन गोष्टी लिहत चला. त्या ठिकाणी काय होतं माहिती आहे का? जास्तीत जास्त जर मी लिहिण्यामध्ये टाईम घालवला, तर या ठिकाणी आपल्याला तेवढा टाईम पुरणार नाही. बरोबर आहे का? टाईम कमी होईल. बरोबर आहे. तर या ठिकाणी बघा, तरी मी ट्राय करतो जास्तीत जास्त गोष्टी या ठिकाणी लिहिण्याचा. बरोबर आहे की नाही? तर या ठिकाणी चेंज इन व्होल्टेजला मित्रांनो काय केलं? आपल्या कॅपॅसिटरने अपोज केलं. आणि दुसरी गोष्ट, या ठिकाणी तुमचा कॅपॅसिटर काय करतो राजा हो? DCला अपोज करतो. बरोबर आहे. आणि ACला पास करतो. तेच तुम्हाला मी इंडक्टरमध्ये बोललो होतो. कशामध्ये? इंडक्टरमध्ये. इंडक्टर काय करतो राजा हो? ACला अपोज करतो. आता हे लक्षात कसं ठेवायचं बरं? तुमचा इंडक्टर ACला अपोज करतो. इंडक्टर बघा, तुमची शेगडी आहे, कॉईलची शेगडी. तुम्ही 30 रुपयाचा कॉईल आणता नीता कंपनीचा. बरोबर आहे की नाही? नीता कंपनीचा कॉईल आणता 30 रुपयाचा. ती वाली शेगडी आहे. तो कॉईल म्हणजे काय तुमचा? तो म्हणजे एक इंडक्टर आहे. एक्झाम्पल आपण इंडक्टर पकडू. काय आहे? तो एक इंडक्टर आहे. बरोबर आहे. तो कसा असतो? हे अशा पद्धतीने तो कॉईल असतो तुमच्या शेगडीमध्ये टाकलेला. मग मला सांगा राजा, ह्या कॉईलचा रेझिस्टन्स कसा असतो? हाय असतो. काय असतो? हाय असतो. हा एक रेझिस्टन्स आहे. सॉरी, हा एक इंडक्टर आहे, त्याचा रेझिस्टन्स हाय. त्यामधून AC सप्लाय पास केला.
राजा त्या ठिकाणी AC सप्लाय पास केला तर ती काय होते, एकदम हीट होते, कारण ती नायक्रोमची असते. कशाची असते? नायक्रोमची असते. आणि ती नायक्रोमची असल्यामुळे ती हीट होते, कारण तिचा रेझिस्टन्स जास्त असतो. मग ती आपल्या ACला अपोज करते का नाही राजा? हो. मग या एका ट्रिकनुसार, या टेक्निकनुसार लक्षात ठेवायचं, इंडक्टर ACला अपोज करतो. मग इंडक्टर जर ACला अपोज करत असेल तर त्याच्या अपोजिट जायचं आणि तुमचा कॅपॅसिटर हा DCला अपोज करतोय, हे असं लक्षात ठेवायचं आहे. मग तुम्हाला एवढं कळालं, इंडक्टर ACला अपोज करतोय आणि कॅपॅसिटर तुमचा DCला अपोज करतोय. मग हे जाऊ कुणाला देतात? बघा, तुमचा कॅपॅसिटर कशाला अपोज केलं त्याने? DCला. मग तो ACला पास करतो. काय करतो? ACला पास करतो. तेच तुमच्या इंडक्टरने काय केलं राजा? ACला अपोज केलं. काय? ACला अपोज केलं म्हणजेच त्याला DCला पास केले राजा. काय केलं त्याने? DCला पास केले. बरोबर आहे का नाही? या बेसिक गोष्टी आहे. आणि यावरती 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 आणि यावरती पेपरला 100% प्रश्न आजपर्यंत आले राजा. आणि तेच आपण या ठिकाणी या सेशनमध्ये आणि या आपल्या पूर्ण बॅचमध्ये त्या ठिकाणी घेणार आहे. हे तर तुम्हाला चांगलं माहिती आहे. त्यामुळं पहिले 5 जे मागचे सेशन झाले ते परिपूर्ण बघा. मी जे काय माझ्या तोंडातून या ठिकाणी शब्द निघले ते तुमच्यासाठी अमृतवाणी राहणार आहे. बरोबर आहे की नाही? कारण त्या प्रत्येक शब्दामध्ये या ठिकाणी काय आहे? क्वेश्चन दडलेला आहे राजा हो. आणि हे तुम्हाला कधी कळेल? जेव्हा तुम्ही क्वेश्चन बँक घेसाल, क्वेश्चन लावसाल, प्रत्येक क्वेश्चन सोडवण्याचा प्रयत्न करसाल, तेव्हा तुम्हाला काहीतरी आठवेल. आणि ते कधी करसाल? जेव्हा लगेच करसाल, करंटमध्ये करसाल, तेव्हा ह्या गोष्टी तुम्हाला राजा हो कळणार आहे. बरोबर आहे की नाही? आता मित्रांनो, पुढची एक गोष्ट काय आहे ते मी पुढच्या स्लाईडवरती तुम्हाला सांगतो. बरोबर आहे की नाही? मित्रांनो, आपण रेझिस्टन्स शिकलो होतो. बरोबर आहे की नाही? काय? हा रेझिस्टन्स शिकलो होतो, त्याचं युनिट काय होतं राजा हो? ओहम होतं. आणि तो रेझिस्टन्स शिकवला होता तेव्हा त्या ठिकाणी सिरीज आणि पॅरलल या 2 गोष्टी शिकल्या होत्या. त्याच पद्धतीने मित्रांनो, आपल्या कॅपॅसिटरमध्ये सुद्धा आपले जे कॅपॅसिटर आहे ते अशा पद्धतीने आपण सिरीजमध्ये किंवा त्यालाच आपण काय करतो? पॅरललमध्ये या ठिकाणी कनेक्ट करत असतो. काय? कनेक्ट करत असतो राजा हो. मग या ठिकाणी कनेक्ट करतो आपण, पण याचा टोटल कॅपॅसिटन्स काढायचा आहे. बरोबर आहे की नाही? याचे पॅरामीटर फाइंड करायचे. तर या ठिकाणी ते कशा पद्धतीने केले जातात यावरती काय होतं? पेपरला येतो प्रश्न. मग तो आपल्याला आला पाहिजे. बरोबर आहे की नाही? आता इथं काय माहिती आहे का? सगळं काय उलटं तिलटं आहे. मग तिकडे रेझिस्टन्समध्ये, सिरीजमध्ये करंट कसा असतो राजा हो? सारखा असतो. मग तेच आपल्याला इथं बघायचं आहे. बरोबर आहे की नाही? इथे करंट कसा असतो? करंट म्हणजे इथे तुम्हाला बघायचा आहे चार्ज. काय? तुम्ही काय केलं? रेझिस्टन्स सर्किटमध्ये तुम्ही करंट बघितला. तोच आता कॅपॅसिटर सर्किटमध्ये तुम्हाला बघायचा आहे चार्ज. मग तो या सिरीज सर्किटमध्ये कसा असतो? आणि इकडे जी मी पॅरललमध्ये या ठिकाणी काढली होती बघा, एक सर्किट काढलं होतं. बरोबर आहे की नाही? ह्या अशा पद्धतीने या सर्किटमध्ये तो चार्ज कसा असतो ते सर्वप्रथम आपल्याला बघायचं आहे. त्यानंतर या कॅपॅसिटरमधला आपल्याला काय करायचं आहे? कॅपॅसिटन्स फाइंड करायचा आहे. तर मग तो सिरीजमध्ये कसा करतात आणि पॅरललमध्ये कसं करतात ते बघायचं आहे. आणि त्यानंतर इथला व्होल्टेज कसा असतो राजा हो? ते सुद्धा बघायचं आहे. सर्वप्रथम या चार्टमध्ये तुम्हाला दिसेल बघा, या ठिकाणी कॅपॅसिटन्सची टोटल काढायची आहे बघा आपल्याला. काय? कॅपॅसिटन्सची टोटल काढायची. त्या ठिकाणी आपण रेझिस्टन्सची किंमत काढली होती. सिरीजमध्ये काय केलं होतं? R1 अधिक R2 अधिक R3 सेम असं केलं होतं राजा हो. पण इथं उलट आहे. हे इथं असं आपण सिरीजमध्ये केलं होतं रेझिस्टन्समध्ये. तेच आता या ठिकाणी राजा हो पॅरललमध्ये जातं हे सेम. मग या ठिकाणी लक्षात ठेवा, रेझिस्टन्स जो आहे त्या ठिकाणी ज्या काही गोष्टी बघितल्या त्याच्या उलट या ठिकाणी तुम्हाला करायचं आहे. बरोबर आहे की नाही? आता या ठिकाणी कॅपॅसिटन्स फाइंड केला तर त्या ठिकाणी कॅपॅसिटन्स फाइंड केला कशामध्ये? सिरीजमध्ये. मग टोटल कॅपॅसिटन्स आपण CT म्हणू त्याला. बरोबर आहे की नाही? आपल्या भाषेमध्ये. तर या ठिकाणी C1 अधिक C2 अधिक C3 आणि या ठिकाणी CN म्हणजे नंबर ऑफ कॅपॅसिटन्स. ओके, अशा पद्धतीने या ठिकाणी फॉर्म्युला आहे सिरीजमध्ये राजा. म्हणजे आपला असा फॉर्म्युला, म्हणजे अशा पद्धतीचा फॉर्म्युला तुमच्या रजिस्टरमध्ये रेझिस्टन्स फाइंड करताना कसा होता राजा हो? या ठिकाणी डायरेक्ट अशा पद्धतीने होता. बरोबर आहे की नाही? मग हा असा फॉर्म्युला कुठे होता? तिकडे पॅरललमध्ये होता, जो की या ठिकाणी सिरीजमध्ये असणार आहे राजा हो. बरोबर आहे की नाही? मग लक्षात ठेवा, जर तुम्हाला सिरीजमध्ये एखादी जोडणी दिली असली कॅपॅसिटन्सची तर त्याला या फॉर्म्युल्याने तुम्हाला काय करावं लागतं? फाइंड करावं लागतं. बरोबर आहे की नाही? आता पुढचं तुम्हाला सांगतो एक, जर तुम्हाला या ठिकाणी
पॅरललमध्ये कॅपॅसिटन्स जोडले आणि टोटल कॅपॅसिटन्स काय? टोटल कॅपॅसिटन्स म्हणजे नंबर ऑफ टोटल कॅपॅसिटन्स तुम्हाला काढायचा. तर C1 अधिक C2 अधिक C3 आणि नंबर ऑफ या ठिकाणी कॅपॅसिटर या ठिकाणी अशा पद्धतीने हा आहे पॅरललचा फॉर्म्युला आणि हा आहे सिरीजचा फॉर्म्युला, जे की तुम्हाला या ठिकाणी बघा दिसतंय. बरोबर आहे, हा पॅरललचा आहे आणि हा तुमचा सिरीजमधला या ठिकाणी असणार आहे. आता तुम्हाला चार्जविषयी बोललो होतो, म्हणजेच तुमचा रेझिस्टन्समध्ये तो काय होता राजा हो? करंट होता. तर बघा या ठिकाणी आपलं जे सिरीजमधलं सर्किट असतं ते आता सेम असतं, म्हणजे असं असतं का नाही सेम? म्हणजे एक आपली जशी लाइटिंग असते एक घरातली एका माळीमध्ये, तसं हे एका माळीमध्ये असतं राजाओ. मग या ठिकाणी जो करंट वाहतो म्हणजे जो चार्ज वाहतो तो सेम असतो. सेम चार्ज ऑन ईच कॅपॅसिटर, म्हणजे पूर्ण या कॅपॅसिटरमध्ये तेवढाच चार्ज असणार, या कॅपॅसिटरमध्ये तेवढाच असणार, अजून जेवढे काही कॅपॅसिटर असणार तेवढ्यामध्ये एकच चार्ज असणार. कारण हा एक पाथ आहे, यामध्ये कोणतेही पाथ वेगळे फुटलेले नाही आहे, त्याला फांद्या पडलेल्या नाही आहे, म्हणून करंट एका मार्गाने चाललाय आणि त्याच मार्गाने त्या ठिकाणी चालू राहणार आहे. म्हणून इथला करंट जो असणार आहे तो सेम असणार आहे. तोच करंट तुमच्या पॅरललमध्ये या ठिकाणी म्हणजे विभागला जातो. म्हणजे या ठिकाणी काय होतं मित्रांनो, हा तुमचा काय आहे पॅरललचा पाथ आहे. इथून एक करंट गेला, काय झालं बघा, इथून करंट गेला तर तो काय झाला, काही करंट इकडे जाईन राजाओ, काही इकडे जाऊन इकडे जाईल, म्हणजे तो डिवाइड झाला, विभागल्या गेला. मराठीतून जर सांगायचं झालं तर काय, तो विभागल्या गेला आहे. म्हणून या ठिकाणी सिरीजमधला तुमचा चार्ज हा सेम असतो आणि पॅरललमधला चार्ज हा डिफरन्स असतो. म्हणजे ही जी या ठिकाणी संज्ञा आहे चार्जची आपली, ती रेझिस्टन्समधली आणि कॅपॅसिटरमधली सेम आहे. पण टोटल रेझिस्टन्स काढायसाठी आणि टोटल कॅपॅसिटन्स काढण्याची ही जी संज्ञा आपण बघितली ती वेगळी आहे, हे तुम्हाला या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे. आता मित्रांनो व्होल्टेज, बरोबर आहे की नाही? बघा या ठिकाणी काय होतं राजाओ, जो आपला व्होल्टेज असतो तो या ठिकाणी काय होतो, हे आपले या ठिकाणी हे सगळं मी पुसून टाकतो राजाओ, ठीक आहे. हे आपले सिरीजमध्ये कॅपॅसिटर आहे. आपण या ठिकाणी काय केलं तर रेझिस्टन्सच्या वेळेस जो आपला टोटल व्होल्टेज या ठिकाणून गेला आहे, बरोबर आहे, टोटल व्होल्टेज तो या ठिकाणी काही गेला, या ठिकाणी काही गेला, या ठिकाणी काही गेला आणि या ठिकाणी काही गेला, बरोबर आहे. आता या ठिकाणी पण तेच सांगितलं आहे, व्होल्टेज डिवाइड होतोय, बरोबर आहे. मग हा जो टोटल व्होल्टेज आहे तो आपण त्या ठिकाणी रेझिस्टन्समध्ये कसा काढला होता, रजिस्टरमध्ये टोटल व्होल्टेज V1 अधिक V2 अधिक V3 अशा पद्धतीने नंबर ऑफ या ठिकाणी जे काय असेल ते, बरोबर आहे की नाही, अशा पद्धतीने काढला होता. इथे सुद्धा सेम आहे राजा हो, इथे सुद्धा सिरीजमध्ये कॅपॅसिटन्सचं जे टोटल व्होल्टेज असणार आहे त्याच्या कॅपॅसिटरच्या अक्रॉसमधलं ते सेम असणार आहे. म्हणजे काय, विभागल्या जाणार आहे, सेम नाही विभागल्या जाणार आहे आणि त्याची बेरीज म्हणजे सम करावं लागणार आहे आणि सम करून त्या ठिकाणी आपल्याला टोटल व्होल्टेज त्या ठिकाणी राजा हो भेटणार आहे. आता तेच आपण पॅरललमध्ये जर बघितलं तर प्रत्येक ब्रांचच्या सेम व्होल्टेज अक्रॉस ऑल कॅपॅसिटर, बघा या ठिकाणी जो कॅपॅसिटर असणार आहे या ठिकाणी जो व्होल्टेज असणार आहे राजा हो तोच दुसऱ्या कॅपॅसिटरच्या सुद्धा अक्रॉस असणार आहे. मग तुम्हाला मी रजिस्टर शिकवायच्या वेळेस त्या ठिकाणी प्रत्येक ब्रांचचा व्होल्टेज हा सेम असतो, कशामध्ये, पॅरललमध्ये. हे तुम्हाला मी एका उदाहरणासोबत ते सोडून दाखवून सुद्धा त्या ठिकाणी सांगितलं होतं. मग व्होल्टेजही तुमच्या लक्षात आलं, चार्जही तुमच्या लक्षात आला आणि टोटल कॅपॅसिटन्स कसा काढायचा तेही लक्षात आलं. चार्ज सेम आहे रेझिस्टन्ससारखा, व्होल्टेजही सेम आहे तुमच्या रेझिस्टन्ससारखा, फक्त या ठिकाणी टोटल कॅपॅसिटन्स त्याच्या अपोजिट आहे राजाओ, काय अपोजिट आहे. आता यूज यांनी या ठिकाणी दिला, आवश्यक असल्यास म्हणजे फॉर हाय व्होल्टेज सर्किट, बघा या ठिकाणी आपला सिरीज कॅपॅसिटन्स हाय व्होल्टेज सर्किटमध्ये त्या ठिकाणी वापरला जातो, हे या ठिकाणी सांगितलेलं आहे. आणि त्यानंतर जास्त कॅपॅसिटन्स आवश्यक असल्यास, म्हणजे आपल्याला जर काय आहे कॅपॅसिटन्सची खूप जास्त गरज आहे, बरोबर आहे की नाही, मला सांगा या ठिकाणी पॅरललमध्ये या ठिकाणी काय होती, बेरीज होती, बरोबर आहे की नाही. मग बेरीज जर होती तर कॅपॅसिटन्स आपला काय होतो, एक ॲडिटिव्ह आहे ना, बरं का, ॲडिटिव्ह म्हणजे त्याची बेरीज होते, बरोबर आहे की नाही. मग या ठिकाणी कॅपॅसिटन्स आपल्याला जास्त भेटतोय आणि जेव्हा आपल्याला जास्त कॅपॅसिटन्सची ज्या ठिकाणी गरज असते राजाओ, त्या ठिकाणी काय करतो आपण, असा पॅरललमध्ये कॅपॅसिटर जोडून त्या कॅपॅसिटर बँकला त्या ठिकाणी हाय कॅपॅसिटन्ससाठी वापरला जातो. तेच आपलं सिरीजमध्ये कॅपॅसिटर जोडलं त्या ठिकाणी काय होतं राजाओ, कॅपॅसिटन्स कमी होतो, तर त्या ठिकाणी हाय व्होल्टेजसाठी या ठिकाणी
हाय व्होल्टेज सर्किटमध्ये त्या ठिकाणी आपण त्याला वापरतो. आता त्यानंतर बघा कनेक्शन स्वरूप म्हणजे कनेक्शन कसे असतात याचे बघा. वन आफ्टर अनादर हे असं वन आफ्टर अनादर, वन आफ्टर अनादर, वन आफ्टर अनादर म्हणजे एका लाइटिंगसारखे तुमच्या घरात दिवाळीला आता लाइटिंग लावेल बघा, बरोबर आहे की नाही. ती लाइटिंग कशी असते अशा पद्धतीने सिरीजमध्ये असते, बरोबर आहे की नाही. वन आफ्टर अनादर, वन आफ्टर अनादर त्यालाच म्हटल्या जातं. आता तेच बघा पॅरललमध्ये कसं आहे, सॉरी सिरीजमध्ये, हां बरोबर आहे पॅरललमध्ये. ते मलाही कन्फ्युजन होते, ते तुम्हाला सुद्धा खूप सारी या ठिकाणी काय करायचं रिवाईज करायचं आणि प्रॅक्टिस करायची, बरोबर आहे की नाही. बघा एकाच 2 पॉईंटला म्हणजे कसं एकाच 2 पॉईंटला म्हणजे याचा जो हा एक पॉईंट आहे आणि याचा हा एक पॉईंट आहे ते जोडलेले आहे, बरोबर आहे की नाही. तोच त्याचा दुसरा पॉईंट आहे तो सुद्धा जोडलेला आहे, म्हणजे कनेक्टेड टू सेम 2 पॉईंट. हा पॉझिटिव्ह हे सेम दोन्ही पॉईंट हे एका साईडला जोडलेले आहे आणि दोघांचे सुद्धा 2 पॉईंट हे एक वेगवेगळे म्हणजे निगेटिव्ह जे पॉईंट आहे ते एका सारख्या ठिकाणी त्या ठिकाणी राजा हो जोडलेले आहे, बरोबर आहे की नाही. आता या ठिकाणी तुम्ही एक पोलराइज्ड कॅपॅसिटर ऐकला असेल, जर ITला तुमचे परिपूर्ण जर लेक्चर झाले असेल तर तुम्ही त्या ठिकाणी तो ऐकला असेल, काय पोलराइज्ड कॅपॅसिटर. पोलराइज्ड मराठीत पोलराइज्ड कॅपॅसिटर, ठीक आहे. हा शब्द तुम्ही ऐकला असेल. राजा हो तो कसा असतो पोलराइज कॅपॅसिटर बघा सेम असाच असतो, पण त्याची एक दांडी मोठी आणि एक दांडी छोटी असते. मग हे का बरं, जी मोठी दांडी असते ती पॉझिटिव्ह असते आणि जी छोटी दांडी असते ती निगेटिव्ह असते. मित्रांनो हा जो कॅपॅसिटर असतो ना याला म्हणतो आपण इलेक्ट्रोलाइट कॅपॅसिटर, का ELECTRO इलेक्ट्रो लाईट कॅपॅसिटर, बरोबर आहे. याला म्हणतो आपण काय इलेक्ट्रोलाइट कॅपॅसिटर. मित्रांनो हा जो इलेक्ट्रोलाइट कॅपॅसिटर असतो ना याचं पॉझिटिव्ह टर्मिनल आणि निगेटिव्ह टर्मिनल जे असतं, आता या ठिकाणी आपल्याला जेव्हा याला सप्लायमध्ये कनेक्ट करायचं तर पॉझिटिव्ह टर्मिनल हा पॉझिटिव्ह टर्मिनललाच कनेक्ट झाला पाहिजे आणि निगेटिव्ह टर्मिनल हा निगेटिव्ह टर्मिनललाच कनेक्ट झाला पाहिजे. नाहीतर या ठिकाणी टेम्परेचर वाढून हा या ठिकाणी ब्लास्ट होऊ शकतो, फुटू शकतो वगैरे वगैरे या ठिकाणी गोष्टी होऊ शकतात राजा, बरोबर आहे की नाही. या ठिकाणी अशा गोष्टी होऊ शकतात. कळालं, मग इथपर्यंत तुम्हाला या ठिकाणी कळालं असेल. आता तुम्हाला मी चार्जविषयी या ठिकाणी सांगितलं, बरोबर आहे की नाही. इकडे चार्ज कसा असतो विभागल्या जातो. मग विभागल्या जातो तर त्याची काय करतात मित्रांनो बघा, इकडे चार्जने दाखवत नाही कारण सी आणि कॅपॅसिटन्स आणि हे दोन्ही सेम येईल ना. इथे करंटनंच दाखवतो मी. टोटल करंट काढायचा जर असला पॅरललमध्ये तर I1 अधिक I2 अधिक I3 वगैरे वगैरे या फॉर्म्युल्यानं तुम्हाला काढावं लागतं आणि तेच आपल्या इकडे सिरीजमध्ये काय करंट तुमचा म्हणजे चार्ज सेम असणार आहे ते इथे दिलं आहे तुम्हाला सेम, बघा आहे की नाही. या ठिकाणी तुम्ही स्क्रीनशॉट काढू शकता वगैरे वगैरे, जर स्क्रीनशॉट काढले तर चालेल आणि नंतरही नोट जर त्याच्या या ठिकाणी राईट केल्या लिहिल्या तुम्ही तरी चालेल, काही प्रॉब्लेम नाही, बरोबर आहे की नाही. आता कॅपॅसिटर विषयी या ठिकाणी तुम्हाला काही गोष्टी मी कालच्या सेशनमध्ये सांगितल्या होत्या. त्याचा A/D फॉर्म्युला सांगितला होता, बरोबर आहे की नाही. म्हणजे कॅपॅसिटन्स बरोबर A/T, बरोबर आहे. तर या ठिकाणी मग त्या गोष्टी मी त्या ठिकाणी डिस्कस केल्या. मग या ठिकाणी आता डिस्कस करण्याचं काही काम आहे का राजाओ, नाही. जर कोणी बघितलं नसेल तर ते सेशन बघून घ्या, बरोबर आहे की नाही. आता मित्रांनो या ठिकाणी आपला जो कॅपॅसिटर असतो त्यामध्ये कशा प्लेट आहे बघा, अशा पद्धतीने या ठिकाणी काय राजाओ प्लेट आहे, बरोबर आहे की नाही. अशा प्लेट असतात, बघितले असेल ना तुम्ही. तो सेशन जर तुम्ही बघितला असेल, एवढी काही माझी ड्रॉइंग ठीक नाही पण ठीक आहे. अशा प्लेट आहे, बरोबर आहे. ही पॉझिटिव्ह पकडू आणि ही निगेटिव्ह पकडू, बरोबर आहे की नाही. आणि याच्यामध्ये काय याच्या ज्यामध्ये असतं ते असतं इन्सुलेशन मटेरियल, त्याच्यामध्ये 2 प्लेटच्या मध्ये असतं, बरोबर आहे. आता त्या मटेरियलचा डायलेक्ट्रिक स्ट्रेंथ जो असतो त्याच्यावरती प्रश्न विचारला जातो, जो त्याचा डायलेक्ट्रिक कॉन्स्टंट आहे आणि त्यावरती सुद्धा त्या ठिकाणी काय केलं जातं राजा हो प्रश्न विचारल्या जातात. मग हे जे मटेरियल आहे ना आपलं, हे मटेरियल आपण कोणकोणतं वापरू शकतो, त्या ठिकाणी मायका वापरू शकतो, ग्लास वापरू शकतो, सिरॅमिक वापरू शकतो, असे वगैरे वगैरे मटेरियल त्या ठिकाणी आपण वापरू शकतो, जे काही या ठिकाणी आपल्याला दिलेले आहे, बरोबर आहे. इन्सुलेशन मटेरियल आणि त्या इन्सुलेशन मटेरियलवरती पेपरला प्रश्न येतो. बघा या ठिकाणी डायलेक्ट्रिक कॉन्स्टंट सगळ्यात जास्त महत्त्वाचं कोणते बघा, तुमची इयर झाली, इयर, बरोबर आहे. ग्लास आहे, मायका आहे, त्यानंतर बघा बॅकलाईट वगैरे या ठिकाणी तुम्हाला बघायला भेटेलच. तुम्ही जेव्हा आपले
होम अप्लायन्सेस शिकवल्या जाईल तुम्हाला त्या ठिकाणी. बघा पेपर आहे जास्तीत जास्त वापरले जाते. ओके, पोर्सिलिन आहे आपला, जो की आपल्याला या ठिकाणी पोर्सिलिन मटेरियल आपण इन्सुलेटर बनवण्यासाठी वापरतो ट्रान्समिशन लाईनमध्ये. त्या ठिकाणी तुम्हाला त्या गोष्टी या ठिकाणी PVC आणि रबर कुठे या ठिकाणी बघा रबर आहे. असे एक जास्तीत जास्त व्हॅक्यूम पण आहे बघा, व्हॅक्यूम या ठिकाणी बरोबर आहे. असे ह्या जे काही काही इम्पॉर्टंट आहे ना, हे जास्त इम्पॉर्टंट आहे आणि जास्त वेळेस विचारले जातात. आता या ठिकाणी बघा डायलेक्ट्रिक कॉन्स्टंट दिलेलं आहे आणि इथे डायलेक्ट्रिक स्ट्रेंथ आहे बघा, बरोबर राजाओ. या ठिकाणी डायलेक्ट्रिक स्ट्रेंथ आहे. या दोन्ही गोष्टी एवढ्या जे इयरचा बघा, इयरचा जास्तीत जास्त विचारला जातो बघा. IMP करतो मी या ठिकाणी. इयरचा जो डायलेक्ट्रिक कॉन्स्टंट असतो ना, तो 1 असतो राजाओ आणि त्याचा डायलेक्ट्रिक स्ट्रेंथ असते ती 3.2. म्हणजे खूप साऱ्या ठिकाणी वेगवेगळे बरं का. 3 ते 6, 7 असं पकडून चालायचं तुम्ही. कुठे 4 तुम्हाला दिसेल, कुठं 3.1, 3.4, 5 असं वेगवेगळे या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी तुम्हाला बघायला भेटेल. तसंच बॅकलाईटचं दिलेलं आहे राजाओ तुम्हाला 3.3 हा काय डायलेक्ट्रिक कॉन्स्टंट आहे आणि त्याचा डायलेक्ट्रिक स्ट्रेंथ म्हणजे काय, मजबूती राजाओ. मग डायलेक्ट्रिक स्ट्रेंथ मी तुम्हाला सांगतो. डायलेक्ट्रिक स्ट्रेंथ म्हणजे कसं माहिती आहे का, एक्झाम्पल हा एक लॅम्प आहे. काय, हा एक लॅम्प आहे. हा 20 वॉटपर्यंत टिकू शकतो. काय, 20 वॉटपर्यंत काय होतो, हा टिकू शकतो म्हणजे लागू शकतो. बरोबर आहे, 20 वॉटपर्यंत लागू शकतो. म्हणजे त्याची कॅपॅसिटी आहे, त्याची स्ट्रेंथ आहे, त्याची मजबूती आहे 20 वॉट. आणि त्याला 21 वॉट दिलं की हा काय होणार, फुटणार. काय होणार, फुटणार. कारण या ठिकाणी काय केलं आहे, आपला हा आपण पिवळा जुना लॅम्प वापरला, एकदम जुना. हा फुटणार मग, बरोबर आहे का नाही, एकदम धाडदिशी, कारण हीट जास्त होणार. मग त्याची कॅपॅसिटी काय, स्ट्रेंथ काय, त्याची मजबूती काय, 20 वॉट ही त्याची मजबूती आहे. त्याच्यावरती गेला म्हणजे त्याचं काय झालं, 13वं त्या ठिकाणी झालंय राजाओ. बरोबर आहे की नाही. 13वं म्हणजे काय तुम्हाला सगळ्यांना माहीतच असेल. सगळे आपले लेकरं महाराष्ट्रातले आहे की नाही. मग तुम्हाला 13वं म्हणजे काय, एखादा व्यक्ती त्या ठिकाणी मरण पावतो तेव्हा त्याचं 13व्या दिवशी 13वं करतात. त्याचे कपडे लत्ते सगळं या ठिकाणी पाण्यामध्ये सोडून देतात. बरोबर आहे की नाही. पैठणच्या लोकांना चांगलं माहीत असेल, कारण पैठणला ह्या गोष्टी करण्यासाठी या ठिकाणी लोक येत असतात राजाओ. बरोबर आहे की नाही. तर या ठिकाणी हे झालं मग सगळं. 13वं झालं, 10वं झालं, कशाचं, ह्या लाईटाचं झालं, तो फुटला. बरोबर आहे. त्यालाच आपण डायलेक्ट्रिक स्ट्रेंथ म्हणतो, त्याची मजबूती. बरोबर आहे की नाही. मग या ठिकाणी तुम्हाला जो पोर्सिलिन असतो राजा, पोर्सिलिन, मग या पोर्सिलिनची स्ट्रेंथ काय आहे, 5 ते 6.7 हे सगळ्यात जास्त तुम्हाला लक्षात ठेवायचे. जेव्हा तुम्ही या ठिकाणी काय करसाल ना, आपला ट्रान्समिशन लाईन शिकचाल, त्या ठिकाणी इन्सुलेटर शिकचाल. शॅकल इन्सुलेटर, आपला सस्पेन्शन इन्सुलेटर, स्ट्रेन इन्सुलेटर वगैरे वगैरे, पिन इन्सुलेटर वगैरे वगैरे इन्सुलेटर त्या ठिकाणी आहे राजाओ. ते इन्सुलेटर तुम्हाला शिकायचे आणि त्याची डायलेक्ट्रिक स्ट्रेंथ म्हणजे मजबूती, ते किती व्होल्टेजपर्यंत या ठिकाणी स्वतःला टिकवून ठेवू शकतात ते त्या ठिकाणी दिलंय. त्या ठिकाणी अजून जास्त तुम्हाला काय होईल राजा हो, ते कळलंच. काय मग, तुमचं स्ट्रेंथ. असं हे सगळ्या गोष्टी या ठिकाणी काय करायचं तुम्हाला या लक्षात ठेवायच्या आहे. आणि लक्षात कसं, पाठ नाही करायचं. जेव्हा तुम्ही रिव्हिजन करसाल प्रत्येक वेळेस रिव्हिजन रिव्हिजन रिव्हिजन, 4 दिवसाला रिव्हिजन, 3 दिवसाला रिव्हिजन, तुम्ही तुमचं पकडून घ्या तुम्हाला कसं रिव्हिजन करायचं. आणि या व्हॅल्यू प्रत्येक ठिकाणी तुम्हाला काहीतरी मायनस नॉर्मल वेगवेगळ्या दिसतील. बरोबर आहे की नाही. मग तुम्हाला या ठिकाणी तो एक पॉईंट पकडायचा आहे. मग पॉईंट कसा, 3 ते 6. काय, 3 ते 6. मग या 3 ते 6 मध्ये तुम्हाला कोणती तरी एकच व्हॅल्यू दिसेल पेपरला. 3 पण आणि 6 पण दिसणार नाही. पेपरवाले सुद्धा एवढे मूर्ख नाही आहे राजाओ. बरोबर आहे. त्यांनाही माहिती आहे लाखो पुस्तकं आहे आणि लाखो पुस्तकांमध्ये या सगळ्या व्हॅल्यू वेगवेगळ्या त्या ठिकाणी दिलेल्या आहे राजाओ. बरोबर आहे का नाही. बघा या ठिकाणी एकच मिनटं राजा. ठीक आहे, आपण पुढची स्लाईड ओपन करूया. पुढची स्लाईड बघूया आपली काय आहे तर राजा. बघा कॅपॅसिटरवरतीच आता आपल्याला या ठिकाणी काहीतरी भापट पसारा बघायचा आहे. बरोबर आहे. आता या ठिकाणी कॅपॅसिटरवरती एक फॉर्म्युला आपल्याला पेपरला विचारला जातो, तो आपल्याला या ठिकाणी बघायचा आहे. बघा करंट व्होल्टेज रिलेशन जे असतं कशामधलं, तुमच्या कॅपॅसिटरमधलं, ते आपण बघू. करंट व्होल्टेज रिलेशन, बरोबर आहे की नाही. आता राजा हे आपण काय केलं होतं माहिती का, हे आपण आपल्या इंडक्टरमध्ये बघितलं होतं. इंडक्टरमध्ये याच्यावरती मी तुम्हाला काय केलं होतं राजा हो, फॉर्म्युला सांगितला होता. बरोबर आहे. व्होल्टेज असं असं तुम्हाला सांगितलं होतं काहीतरी, LdI/dt असं काहीतरी, dV/dt होता राजा. dV/dt होता. बरोबर आहे की नाही. नाही बघा,
कन्फ्यूज होतं माणूस का, कारण रिव्हिजन नाही ना, बरोबर आहे. VL व्होल्टेज मी पहिले बरोबर बोललो होतो, नंतर कन्फ्यूज झालं. di/dt व्होल्टेज दोनदा कसा घेता, व्होल्टेज इथं आहे ना, मग इथं व्होल्टेज कसा येईल राजा, बरोबर आहे का नाही. तर या ठिकाणी बघा अशा पद्धतीने तुम्हाला कुठे शिकवलं होतं मी, इंडक्टरमध्ये. इंडक्टरचं व्होल्टेज करंट रिलेशन त्या ठिकाणी शिकवलं होतं आणि त्या ठिकाणी तुम्हाला काय सांगितलं होतं, याचा फॉर्म्युला कसा बनवायचा. कशा इंडक्टर जर काढायचा तुम्हाला, काय इंडक्टर जर काढायचा तर याचा फॉर्म्युला कशा पद्धतीने बनवायचा ते सुद्धा मी तुम्हाला सांगितलं होतं. कसं, मग एल इथे राहणार, हा इकडे भागाकारात आहे, तिकडे कशात जाणार, गुणाकारात. मग VL dt/t आणि यावरती फॉर्म्युला बनवला होता, म्हणजे युनिट बनवलं होतं. काय, व्होल्ट सेकंद पर ॲम्पियर हे युनिटसुद्धा आपण बनवलं होतं, बरोबर आहे. इकडे कसं काय सगळ्या गोष्टी आपण त्या ठिकाणी जाऊन बघायला पाहिजे. मग या आपल्याला या ठिकाणी बघायचं आहे का राजाओ, आपल्याला काय बघायचं या ठिकाणी, आपल्याला बघायचं आहे आपला आता कॅपॅसिटर चालू आहे, बरोबर आहे की नाही. मग आपल्याला आता काय करायचं आहे, कॅपॅसिटरवरती बघायचं आहे. एकच मिनिट एकच मिनिट, हा आपला कलर आहे, ठीक आहे. आपल्याला त्याचं हे बघायचं आहे बघा, ठीक आहे, झालं, ओके झालं. बघा आता या ठिकाणी करंट व्होल्टेज रिलेशन जे आहे आपलं, करंटचा आपण फॉर्म्युला बघतो या ठिकाणी. करंट व्होल्टेजमध्ये I कॅपॅसिटन्स बाय dV/dt हा फॉर्म्युला येतो आपल्याला या ठिकाणी. आता या ठिकाणी सुद्धा तुम्हाला या फॉर्म्युल्यानुसार कॅपॅसिटन्स काढण्याचं काम पडू शकतं. तुम्हाला करंट देतील, व्होल्टेज देतील आणि तुम्हाला टाईम देतील आणि तुम्हाला कॅपॅसिटन्स काढायला लावतील, किंवा तुम्हाला काय करतील, करंट काढावं लावतील आणि देतील व्होल्टेज, त्यानंतर तुमचा कॅपॅसिटन्स आणि तुमचा काय, टाईम, बरोबर आहे. आता या ठिकाणी कॅपॅसिटन्स जर तुम्हाला काढायचा असला तर हा जो dt आहे तो भागाकारात आहे, तिकडे गेल्यावर तो गुणाकारात जातो. मग तो कोणासोबत जातो, करंटसोबत, बरोबर आहे की नाही. मग हा झाला इथे एकच मिनिट, हा झाला तुमचा टाईम आणि हा व्होल्टेज काय होतो, खाली येतो. मग याच्यानुसार जर तुम्हाला युनिट बनवायचं, समजा याचं युनिट काही येत नाही पण बनवायचं, करंटचं काय, ॲम्पियर इंटू टाईमचं सेकंद अपॉन काय, व्होल्टेज, ॲम्पियर सेकंद अपॉन व्होल्टेज हे तुमचं या ठिकाणी युनिट बनतं. मग बरोबर आहे की नाही राजाओ. तर या ठिकाणी हा फॉर्म्युला तुम्हाला काय करायचं आहे, मग चांगल्या पद्धतीने लक्षात ठेवायचा आहे, बरोबर आहे. आता दुसरी गोष्ट, आपल्या कॅपॅसिटन्समध्ये राहतो व्होल्टेज, बरोबर आहे. तो व्होल्टेज जर वेळेनुसार काय राजा हो, वेळेनुसार बदलला नाही, काय बदलला नाही, काय होतं, बदलला जर नाही तर तुमच्या कॅपॅसिटरमधला जो करंट असतो राजाओ, तो समजून चालायचं की 0 आहे. काय नाही तर करंट काय, 0 आहे. काय, हे तुम्हाला समजलं पाहिजे, बरोबर आहे का नाही. आणि तुम्हाला ही गोष्ट बोललो होतो, जो कॅपॅसिटर आहे तो एनर्जी स्वतःसाठी काय, स्वतःसाठी वापरत नाही. हे कसं झालं राजा, हे आयडियली झालं हो. काय, आयडियली झाली ही गोष्ट, वापरत नाही. पण प्रॅक्टिकली मी तुम्हाला बोललो होतो, प्रॅक्टिकली काय वापरतो, स्वतःसाठी तो वापरतो, 100% वापरतो. अशी कोणतीही गोष्ट नाही आहे ती एनर्जी घेते देते तर त्या ठिकाणी काय होतं, घेताना देताना हीट निर्माण होते. तिला स्वतःसाठी पण काही गोष्टी लागतात, बरोबर आहे की नाही. मला स्वतःसाठी काहीतरी लागतं, हे तुम्हाला मान्य आहे. तुम्हाला स्वतःसाठी काहीतरी लागतं हे मान्य आहे. मग तुम्ही मला असं का म्हणू शकता की ती स्वतःसाठी वापरत नाही, अजिबात नाही. ही आयडियली गोष्ट झाली हो, आयडियली म्हणजे तथास्तु, बरोबर आहे की नाही. प्रॅक्टिकली काय आहे ते बघा ना, प्रॅक्टिकली ती वापरते, हे तुम्हाला मान्यच करावं लागेल, बरोबर आहे की नाही. आणि कधी लक्षात ठेवा, तुमची जी बॅटरी असते त्या बॅटरीसारखंच काम काय करतो, तुमचा हा छोटासा कॅपॅसिटर त्या ठिकाणी करत असतो. मग कसं राजा, बॅटरी ही काय करते, एनर्जी स्टोअर करते. ओके, एनर्जी स्टोअर केली, एनर्जी स्टोअर केली, बरोबर आहे, स्टोअर केली आणि खूप काही टायमासाठी ती त्यांना दिली. म्हणजे एक्झाम्पल याच्यावर मग लोड लावला, लोड काय लावला या ठिकाणी लावला, एक लाईट लावला, बरोबर आहे. मग हा लाईट समजा एक्झाम्पल किती वॅटचा आहे, 20 वॅटचा आहे आणि तुमची बॅटरी पण 20 वॅटची आहे, बरोबर आहे. मग ती बॅटरी त्या लाईटाला 1 तास चालवणार आहे. मग ही बॅटरी काय झाली, सप्लाय व्होल्टेज स्टोअर करून ठेवते. तुमचा कॅपॅसिटरसुद्धा तसाच काय करतो मित्रांनो, या ठिकाणी स्टोअर करून ठेवतो. बट कसा स्टोअर करून ठेवतो राजा, तो शॉर्ट टाईमसाठी. काय, शॉर्ट टाईमसाठी म्हणजे काय, 10-5 सेकंदासाठी, 20 सेकंदासाठी किंवा मिनटासाठी, एकदम
छोट्या टायमासाठी तो काय करतो, त्याच्यामध्ये एनर्जी स्टोअर करतो. मग ती एनर्जी किती स्टोअर करतो, 1/2 CV². हा फॉर्म्युलासुद्धा तुम्हाला मी पाठीमागं बेसिक कॅपॅसिटर शिकवताना सांगितला होता. एवढी तो एनर्जी स्टोअर करतो. मित्रांनो, तुमच्या घरी एखादा कॅपॅसिटर आणला, तो चार्ज आहे. तुम्ही बघता हा चार्ज आहे का? मग कसं बघता, त्याचे दोन्ही टर्मिनल एकाला एक लावता, फटकन वाजतं. मग फटकन वाजलं म्हणजे काय होतं माहिती आहे का, तो होतो डिस्चार्ज. काय होतो, तो होतो त्या ठिकाणी डिस्चार्ज. मग तो चार्ज होता का नव्हता मला सांगा, होता राजाओ. म्हणूनच त्या ठिकाणी जेव्हा तुम्ही त्याचे दोन्ही कंडक्टर एकाला लावले तेव्हा फटकन वाजलं आणि तो डिस्चार्ज झाला. म्हणजे त्या ठिकाणी जो काही चार्ज त्याच्यामध्ये स्टोअर होता तो त्या ठिकाणी बाहेर पडला, म्हणजेच तो यूज झाला. म्हणून या ठिकाणी आपल्या कॅपॅसिटरला मित्रांनो शॉर्ट ऑफ मेमरी काय म्हणतात, तो एक मेमरी आहे, तो स्टोअर करतो, काहीतरी स्टोअर करतो ना. मग काहीतरी काय करतो, चार्ज स्टोअर करतो. मग SHORT, शॉर्ट ऑफ मेमोरी. काय, मेमोरी आपण कशाला म्हणतो राजा हो, या आपल्या कॅपॅसिटरला त्या ठिकाणी म्हणत असतो. हे लक्षात तुम्हाला ठेवायचं आहे आणि ठेवावंच लागेल. कॅपॅसिटरला काय म्हणतो आपण, शॉर्ट ऑफ मेमरीसुद्धा म्हणतो. बरोबर आहे का नाही राजा हो? इथपर्यंत तुम्हाला काय झालं असेल, कळालं असेल. आता पुढची गोष्ट, बरोबर आहे, तुमच्या फॅनला एखादा कॅपॅसिटर लावलेला आहे, बरोबर आहे. हा तुमच्या फॅनला एक कॅपॅसिटर लावलेला आहे. आता तो खराब झाला नाही तरी पण तुम्हाला काहीतरी काम पडलं, तुम्ही त्याला दुसरा कॅपॅसिटर लावला आणि हा कॅपॅसिटर हा तुम्ही काढला, बरोबर आहे. आता मला सांगा, हा तुम्ही कॅपॅसिटर काढला तर याच्यामधून काहीतरी व्होल्टेज पास होतंय का, करंट फ्लो होतोय का करंट फ्लो नाही, कारण याला सर्किटमध्ये जोडलेच नाही ना राजाओ. मग याला सर्किटमध्ये जर तुम्ही जोडलं नाही तर याच्यामधून या ठिकाणी करंट पास होणार आहे का, नाही. पण तुम्हाला मी बोललो की आपला या ठिकाणी कॅपॅसिटर शॉर्ट ऑफ मेमरी आहे, म्हणजेच त्यामध्ये काहीतरी सप्लाय, काहीतरी व्होल्टेज त्या ठिकाणी स्टोअर असतं, बरोबर आहे का नाही. मग हे लक्षात ठेवा, कधी तुमच्या कॅपॅसिटरच्या या दोन टर्मिनलला हात लावून तो एकत्र टर्मिनल करायचे नाही आहे. कारण तुमच्या 220 वोल्ट घरातला जो काही सप्लाय असतो त्याच्यापेक्षाही जास्त करंट आपला कॅपॅसिटर त्या ठिकाणी आपल्याला लावू शकतो. मग ते डिपेंड करतं तो कॅपॅसिटर किती फॅरेडचा आहे. फॅरेड का म्हणलं मी, फॅरेड का म्हटलं राजाओ, कारण फॅरेड हे युनिट आहे आपल्या कॅपॅसिटरचं. काय, आपल्या कॅपॅसिटरचं युनिट आहे काय, फॅरेड. हे फॅरेडमध्ये मोजला जातो आपल्या कॅपॅसिटर हा किती फॅरेडचा आहे वगैरे वगैरे, हे त्याच्यामध्ये राजा हो काय केलं जातं, मोजलं जातं, बरोबर आहे की नाही. आता या ठिकाणी आपल्या कॅपॅसिटरच्या दोन प्लेटमध्ये तुम्हाला मी शिकवलं होतं, काय आहे दोन प्लेटमध्ये राजा हो, या ठिकाणी टाईप ऑफ कॅपॅसिटर चालू झालं. मग या स्लाईडवरती आपल्याला हे सगळं कट करावं लागेल, बरोबर आहे. दोन प्लेटमध्ये तुम्हाला शिकवलं होतं, त्या ठिकाणी असतं इन्सुलेटर, बरोबर आहे. मग इन्सुलेटर असतं हे मान्य केलं आपण, पण त्यावरती आपल्याला काही संज्ञा बघायच्या आहे, म्हणजे काही या ठिकाणी टॉपिक बघायचे. मग या ठिकाणी मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी मी पाठीमागं सुद्धा बोललो होतो, तुम्हाला पुढे एक गोष्ट त्या ठिकाणी बघायला भेटेल. मग एक गोष्ट काय बघायला भेटेल, तुम्हाला बघायला भेटेल ॲब्सोल्यूट परमिटिव्हिटी, रिलेटिव्ह परमिटिव्हिटी, त्यानंतर ॲब्सोल्यूट परमिॲबिलिटी आणि रिलेटिव्ह परमिॲबिलिटी. या चार गोष्टीमध्ये खूप जास्त कन्फ्यूज होतं. बघा मी या ठिकाणी लिहितो, ॲब्सोल्यूट परमिटिव्हिटी, व्हीटी, टी व्ही लक्षात ठेवायचं इथे, टी व्ही, परमिटिव्हिटी, व्हीटी टी व्ही, व्हीटी टी व्ही उलटं करायचं, व्हीटी म्हणजे व्हीटीच आणि याला उलटं करायचं टी व्ही, बरोबर आहे. मग टी व्ही आपला कॅपॅसिटर कसा दिसतो राजा हो, याला आपण जोडून घेतलं, ठीक आहे. हा कसा झाला, टी व्ही सारखा झाला नाही का, हा टी व्ही सारखा झाला. आपण काय केलं बघा, हा एक कॅपॅसिटर आहे, बरोबर आहे, याला अटॅच केलं, हे असं अटॅच केलं, झाला का नाही टी व्ही सारखा, अरे दिसला का नाही टी व्ही सारखा, दिसला राजा हो. मग परमिटिव्हिटी टी व्ही व्हीटी टी व्ही व्हीटी असं आलं की ती संज्ञा असते आपल्या कॅपॅसिटरमध्ये. आणि तेच जर परमिॲबिलिटी आलं, काय ॲबिलिटी जर आलं तर ते असतं तुमच्या मॅग्नेटिक सर्किटमधलं, काय असतं मॅग्नेटिक सर्किटमधलं. कधी लक्षात ठेवा, कॅपॅसिटर आला की टी व्ही आली म्हणजे परमिटिव्हिटी आली, हे तुम्हाला या ट्रिकनुसार काय राजा हो लक्षात ठेवावं लागेल. मग ही ॲब्सोल्यूट परमिटिव्हिटी झालं आणि एक असती रिलेटिव्ह परमिटिव्हिटी.
बरोबर आहे. स्पेलिंग मिस्टेक असतात माझ्या, त्यामध्ये मी काही करू शकत नाही. नॉर्मल मिस्टेक माझ्या होतात. बरोबर आहे. बघा, या ठिकाणी स्पेलिंगवरती तुम्हाला साम्राज्य करायचं नाही आहे. तुम्हाला पेपर क्रॉस करायचा आहे. ओके काढायचा आहे. आता ॲब्सोल्यूट परमिटिव्हिटी एका संख्येमध्ये या ठिकाणी मोजली जाते. म्हणजे ॲब्सोल्यूट परमिटिव्हिटीची एक किंमत आहे बघा. ती किंमत काय राजा हो? ते मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो. ती किंमत काय? 8.854 या किमती तेव्हाच लक्षात राहतात जेव्हा तुम्ही रिव्हिजन करता. आणि याचं युनिट असतं फॅरेड पर मीटर. काय असतं राजा हो? याचं युनिट असतं फॅरेड पर मीटर आणि याची व्हॅल्यू आहे 8.854 गुणिले 10⁻12. हे खूप जास्त महत्त्वाचं आहे. खूप जास्त पेपरला सुद्धा आलेलं आहे. तेच रिलेटिव्ह परमिटिव्हिटीचं काय असतं? तिचं काहीही नसतं. युनिट लेस व्हॅल्यू ती त्या ठिकाणी असते मित्रांनो. काय? युनिट लेस. मग इथे लिहितो मी UNIT, युनिट लेस. याला काही युनिट नसतं. पण पेपरला विचारल्या जातं रिलेटिव्ह परमिटिव्हिटीचं युनिट काय असतं? त्या ठिकाणी एक असंही ऑप्शन असतं. काय ऑप्शन असतं एक? की या ठिकाणी याला कोणतंही युनिट नाही राजा हो. मग तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की रिलेटिव्ह परमिटिव्हिटीला राजा हो, एकच मिनटं बरं का, याला काय नसतं? युनिट नसतं. तेच तुम्ही जर ॲब्सोल्यूट परमिटिव्हिटी जर बघितलं तर त्याचं काय असतं मित्रांनो? फॅरेड पर मीटर. या ठिकाणी तुम्ही याचा अर्थ लिहून घ्या. एफ म्हणजे फॅरेड, एम म्हणजे मीटर. एफ हा काय आहे? अंशस्थानी आहे आणि तोच तुमचा या ठिकाणी यम जो आहे राजा हो, तो छेदस्थानी आहे. इथपर्यंत राजा हो कळालं? आता परत एक गोष्ट तुम्हाला सांगणार आहे. तो तुमचा कॅपॅसिटर होता. अशा पद्धतीच्या 2 प्लेट होत्या बरोबर आहे. आणि त्याच्या मधोमध काय केलं होतं राजा हो? आपण टाकले होता त्या ठिकाणी इन्सुलेटर. मग ते इन्सुलेटर परत एकदा सांगतोय कोणत्या मटेरियलपासून बनलेलं असतं? बघा, इयर म्हणजे हवेपासून असतं. आपण डायलेक्ट्रिक स्ट्रेंथ आणि कॉन्स्टंट बघितला. तर डायलेक्ट्रिक कॉन्स्टंट काय होता राजा हो तुमच्या इयरचा? डायलेक्ट्रिक कॉन्स्टंट इयरचा मी तुम्हाला सांगितलं होतं काय होता? 1 होता. बरोबर आहे का नाही? 1 होता. तर तो इयरपासून बनवता. त्यानंतर सिरेमिक. बरोबर आहे का नाही? सिरॅमिक, मायका मी सांगितलं होतं मायका असतो. पॉलिथिलीन पण असतो. त्यानंतर ग्लास. पॉलिथिलीन पॉलिइथिलीन. त्यानंतर काय? डिस्टिल्ड वॉटरसुद्धा असतं. डिस्टिल वॉटर. ओके. अशा पद्धतीचे खूप सारे एक्सेट्रा आहे त्या ठिकाणी मी तुम्हाला परिपूर्ण सांगितलं होतं राजा. बरोबर आहे की नाही? आता मित्रांनो, कॅपॅसिटरचा कॅपॅसिटन्स कमी जास्त होतो. तो कशा पद्धतीने होतो? आपण काय मॅनेजमेंट करून त्या ठिकाणी करू शकतो? प्रत्येक वेळेस कॅपॅसिटर खोलून या ठिकाणी त्याच्या प्लेट इकडे-तिकडे करून त्या ठिकाणी त्या गोष्टी तर आपण करू शकत नाही. मग त्या ठिकाणी एक कन्सेप्ट येते मित्रांनो, ती येते कशाची? ती येते स्लॅबची. मग आता तुम्हाला स्लॅब शिकवणार. स्लॅब नाही बरं का, तुमच्या घरावरचा तुमचं जे घराचं छत आहे याचं कॉन्क्रीटचं, तो स्लॅब नाही. तो स्लॅब का म्हणतो आपण त्याला? आता तेही तुम्हाला या ठिकाणी सांगतो. बरोबर आहे की नाही? अशा पद्धतीने आपण घरावरती स्लॅब टाकतो. अरे राजा हो, या गोष्टीला स्लॅब म्हणतो आपण. स्लॅब. काय म्हणतो? स्लॅब. आणि हा स्लॅब तुम्ही काय करता? तुमच्या घरावरती टाकता. हे झालं तुमचं घर. बरोबर आहे की नाही? हे झालं तुमचं घर. मग याला स्लॅब म्हणतो म्हणून त्याला आपण घरच्या याला स्लॅब असं स्लॅब म्हणून टाकलेलं आहे. बरोबर आहे की नाही? तर बघा आता. आता तुमचा एक कॅपॅसिटर मी या ठिकाणी काढतो. मोठा काढतो जरा. ह्या झाल्या तुमच्या कॅपॅसिटरच्या 2 प्लेट. बरोबर आहे. प्लेट जरा अशा पद्धतीने काढतो. बरोबर आहे. चला, ह्या कॅपॅसिटरच्या 2 प्लेट झाल्या. आता आपल्याला बघायचं असं पहिल्या कंडक्टिंग स्लॅब. पहिला काय करायचं आपल्याला? कंडक्टिंग स्लॅब. लिहून घेतो इथं. कंडक्टिंग. कंडक्टिंग SLAB आहे ना, पी नाही बी आहे, बी स्लॅब. बरोबर आहे. मग कंडक्टिंग स्लॅब कोणता आणि इन्सुलेटिंग स्लॅब कोणता ते मी तुम्हाला या ठिकाणी राजा हो सांगतो. सर्वप्रथम याला थोडं कमी करतो आणि या ठिकाणी बघा हा झाला तुमचा इन्सुलेटिंग स्लॅब. बरोबर आहे. आता याला आपण काय करू? नाव देऊ इन्सुलेटेड स्लॅब. आता इन्सुलेटेड स्लॅब नाही म्हणत आपण याला. इन्सुलेशन ते आहे, पण त्याला आपण त्याला काय म्हटलं होतं? के या अक्षराने दर्शवलं होतं. आणि ते काय आहे? आपला डायइलेक्ट्रिक आहे. काय आहे? डायइलेक्ट्रिक. काय तो? डायइलेक्ट्रिक. आपण त्याला स्लॅब म्हणू मग. ठीक आहे. तुम्हाला काही अडचण नाही ना? आणि याला म्हणू आपण कंडक्टिंग स्लॅब. बरोबर आहे. याला काय म्हणू? कंडक्टिंग स्लॅब. आपल्याला डायइलेक्ट्रिक स्लॅब कोणता आहे तो कळाला. कंडक्टिंग स्लॅब कोणता आहे तोही कळाला.
आता तुम्हाला हे करू का, याला थोडं कलर करू का? हा झाला तुमचा कंडक्टिंग स्लॅब, हा दोन्हीकडचा, बरोबर आहे की नाही? आणि मधला झाला तुमचा डायलेक्ट्रिक स्लॅब. आता काय होतं बघा, मला सांगा राजाओ, ही जी प्लेट आहे तुमची, एकच मिनिट माफ करा, ही जी प्लेट आहे तुमची, ही वाली, कलर चेंज करू रे, ही जी प्लेट आहे कोणती, कंडक्टिंग प्लेट आहे, ती मटेरियलची आहे, काहीतरी धातूची आहे, बरोबर आहे? मग मला सांगा, या प्लेटची तुम्ही काय केली, जाडी वाढवली. काय केलं, जाडी वाढवली, म्हणजे इथे जाडी वाढवली, ही जाडी वाढवली, ठीक आहे, ही जाडी वाढवली, बरोबर आहे? मग मला सांगा, दोन प्लेट आता काय झालं, जवळजवळ आल्या, जाडी वाढवली म्हणजे काय झालं, तुम्ही एरिया वाढवला. काय केलं राजा हो, एरिया वाढवला. कधी लक्षात ठेवा, जर कंडक्टिंग स्लॅब वाढवला, हा कंडक्टिंग स्लॅब काय तुम्ही वाढवला ना, कंडक्टिंग स्लॅब वाढवला म्हणजेच तुमच्या प्लेटचा एरिया वाढला आहे राजा हो. काय झालं, एरिया वाढला. आणि तुम्हाला कॅपॅसिटन्सचा फॉर्म्युला सांगितला होता A/D. मग कधी तुम्हाला या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे, कंडक्टिंग स्लॅब वाढला म्हणजे तुमच्या प्लेटचा एरिया वाढला, म्हणजेच तुमचा कॅपॅसिटन्स या ठिकाणी राजा वाढणार आहे. मग आता परत एकदा सांगतो, कंडक्टिंग स्लॅब इन्क्रीज्ड, कंडक्टिंग स्लॅब इन्क्रीज्ड, देन डिस्टन्स बिटवीन टू प्लेट डिक्रीज. म्हणजे काय, कंडक्टिंग स्लॅब वाढला म्हणजे दोन प्लेटमधलं डिस्टन्स कमी झालं, आणि दोन प्लेटमधलं डिस्टन्स जेव्हा डिक्रीज होतं, म्हणजे डिक्रीज म्हणजे काय, कमी होतं, तेव्हा राजावर हा जो तुमचा कॅपॅसिटन्स असतो तो वाढतो. कळालं? परत एकदा सांगू, ठीक आहे, परत सांगतो. तुमच्या प्लेटचा कंडक्टिंग एरिया आपण वाढवला म्हणजे प्लेटचा एरिया वाढला, एरिया वाढला म्हणजे या ठिकाणी काय झालं, कंडक्टिंग स्लॅब या ठिकाणी काय झाला, इन्क्रीज झाला, बरोबर आहे की नाही? कंडक्टिंग स्लॅब इन्क्रीज झाला, हे बरोबर आहे, कंडक्टिंग स्लॅब इन्क्रीज झाला. पण डायलेक्ट्रिक स्लॅब कमी झाला ना, काय, डायलेक्ट्रिक स्लॅब कमी झाला, आणि या ठिकाणचं जे डिस्टन्स आहे दोन प्लेटमधलं ते सुद्धा कमी झालं, आणि ते कमी झाल्यामुळं या ठिकाणी तुमचा कॅपॅसिटन्स वाढला. या फॉर्म्युल्यावरून लक्षात ठेवा डायरेक्ट, तुमच्या ह्या प्लेटचा एरिया वाढला, कशामुळं, कंडक्टिंग स्लॅब वाढवल्यामुळं, आणि एरिया वाढल्यामुळं तुमचा कॅपॅसिटन्स त्या ठिकाणी राजाव काय झाला, वाढलेला आहे. काय झालेला आहे, वाढलेला आहे. ठीक आहे, इथपर्यंत कळालं? हा जो फॉर्म्युला आहे या ठिकाणी ॲब्सोल्यूट परमिटिव्हिटी आपण त्या ठिकाणी घेत असतो. ठीक आहे, इथपर्यंत तुम्हाला कळालं राजा हो, इथपर्यंत कळालंच पाहिजे, बरोबर आहे का नाही? ठीक आहे, आता आपण काय करू, डायलेक्ट्रिक स्लॅबकडे वळूया. तर ही डायग्राम परत मी तुम्हाला चांगल्या पद्धतीने राजाव काय करतो, काढून दाखवतो. ठीक आहे, कारण जास्त गचळ मचळ ती झालेली आहे. ठीक आहे, अशा पद्धतीने ओके. तर या ठिकाणी परत मी काय करतो, हा स्लॅब काढतो. हा स्लॅबमधला कोणता आहे आपला, डायलेक्ट्रिक स्लॅब. आणि आता आपल्याला काय करायचं आहे, बघायचं आहे डायलेक्ट्रिक स्लॅब. एकच मिनिट, डायलेक्ट्रिक स्लॅब, स्लॅब, बरोबर आहे. आता डायलेक्ट्रिक स्लॅब जर आपण वाढवलं तर काय होतं बघा राजा, काय केलं आपण, डायलेक्ट्रिक स्लॅब वाढवला तर काय होतं तेवढं बघू आपण. आता मला सांगा, हा एक तुमचा डायलेक्ट्रिक स्लॅब जर वाढवला तर ही प्लेट इकडं जाईल आणि ती प्लेट तिकडं जाईल, म्हणजे दोन प्लेटमधलं डिस्टन्स काय होणार आहे राजा हो, वाढणार आहे. एक्झाम्पल, आता प्लेट अशा होत्या तर त्याच प्लेट काय होणार आहे, लांब लांब जाणार आहे. आणि कधी लक्षात ठेवा, जेव्हा दोन प्लेटचं डिस्टन्स वाढतं, काय होतं, डिस्टन्स वाढतं, तेव्हा तुमचा कॅपॅसिटन्स कमी होतो. हे सुद्धा मी A/D या कॅपॅसिटन्सच्या फॉर्म्युल्यानुसार तुम्हाला सांगितलं होतं. डिस्टन्स काय झालं राजा, दोन प्लेटमधलं राजा हो, वाढलं म्हणजे तुमचा कॅपॅसिटन्स कमी झाला. मग कधी लक्षात ठेवा, जेव्हा तुम्ही डायलेक्ट्रिक स्लॅब वाढवता तेव्हा तुमचा कॅपॅसिटन्स कमी होतो, कारण का, दोन प्लेटमधलं डिस्टन्स आहे ते वाढतं, आणि ते डिस्टन्स जे असतं दोन प्लेटमधलं ते इन्व्हर्सली प्रपोर्शनल असतं, कशाच्या, तुमच्या कॅपॅसिटन्सच्या. बरोबर आहे राजाओ, इथपर्यंत तुम्हाला कळालंच असेल, काय कळालंच असेल. तर मग आपण हे जे स्लॅब आहे, आपला डायलेक्ट्रिक स्लॅब आणि आपला कंडक्टिंग स्लॅब, यांना कमी जास्त करून आपला कॅपॅसिटन्स या ठिकाणी कमी जास्त केल्या जातो. तर मग मित्रांनो, या ठिकाणी काय असतं माहिती आहे का, कॅपॅसिटरला बाहेरूनच आपण हे सगळं करू शकतो. मग त्या ठिकाणी तुम्हाला डीपमध्ये शिकावं लागेल, मग त्याला स्विचेस असतात, रोटेटिंग स्विचेस असतात. मग ते रोटेट जशा पद्धतीने केलं तशा पद्धतीने हा जो आपला कंडक्टिंग स्लॅब असतो, हा डायलेक्ट्रिक स्लॅब असतो, त्याच्यामधलं अंतर वगैरे या ठिकाणी काय होतं, कमी जास्त होण्यास त्या ठिकाणी मदत होत असते.
त्यानंतर दुसरी गोष्ट डायलेक्ट्रिक स्लॅबविषयी तर तुम्हाला सांगायचे असले तर मित्रांनो, डायलेक्ट्रिक स्लॅब जो असतो, जेव्हा आपण काय करतो, इलेक्ट्रिक फील्ड अप्लाय करतो या स्लॅबवरती, करतो का नाही, कॅपॅसिटर म्हणल्यावर त्या ठिकाणी काय होती, इलेक्ट्रिक फील्डच्या फॉर्ममध्ये एनर्जी त्या ठिकाणी काय होते, स्टोअर होते. आणि ती इलेक्ट्रिक एनर्जी, इलेक्ट्रिक फील्ड जी आहे, जेव्हा आपण आपल्या या ठिकाणी काय करतो, आपल्या डायलेक्ट्रिक स्लॅबवर अप्लाय करतो, तेव्हा तो स्लॅब जो आहे तो पोलराइज होतो. पोलराइज म्हणजे काय, त्याच्या एका भागावरती पॉझिटिव्ह चार्ज तयार होतात आणि दुसऱ्या भागावरती निगेटिव्ह चार्ज तयार होत असतो. पोलरायझेशन म्हणजे तुम्हाला सांगितलं, पोलराइज कॅपॅसिटर सुद्धा मी तुम्हाला त्या ठिकाणी राजा हो सांगितला. ही बेसिक इन्फॉर्मेशन तुम्हाला काय केली, मी आपल्या कॅपॅसिटरविषयी सांगितले, बरोबर आहे. आता तुम्हाला प्रॅक्टिकली आणि आयडियली कॅपॅसिटरविषयी मी काही गोष्टी बोललो होतो. प्रॅक्टिकली मी तुम्हाला बोललो होतो की काय होतं, आपल्या कॅपॅसिटरमध्ये तो एनर्जी या ठिकाणी काय करतो, स्वतःसाठी यूज करतो, म्हणजे काहीतरी लॉस होतो, बरोबर आहे. त्यालाच आपण काय म्हणतो, जो कॅपॅसिटर हा स्वतःसाठी या ठिकाणी काय करतो, एनर्जी वापरून घेतो, वापरतो, त्याला आपण लॉझी कॅपॅसिटर. आता कोणी याचा कसा उच्चार करतंय, कोणी याचा कसा उच्चार करत असतं, आपण याला लॉझी कॅपॅसिटर असं म्हणू, बरोबर आहे. मित्रांनो, हा जो कॅपॅसिटर असतो ना, याला काय होतं, यामध्ये असतो रेझिस्टन्स, म्हणजे काहीतरी विरोध असतो आणि तो विरोधामुळे काय असतो, याच्यामध्ये विरोध असतो आणि याच्यामुळे काय होतो, या कॅपॅसिटरमध्ये होतो लॉस. मग हा जो कॅपॅसिटरमध्ये विरोध असतो, म्हणजे हा रेझिस्टन्स जो असतो राजाओ, हा रेझिस्टन्स जो असतो, पेपरला प्रश्न येतो, तो त्या ठिकाणी पॅरललमध्ये या ठिकाणी बघतो आपण, कशामध्ये, पॅरललमध्ये बघत असतो, बरोबर आहे की नाही. तर या ठिकाणी कधी लक्षात ठेवा, लॉझी कॅपॅसिटरमध्ये जो रेझिस्टन्स असतो तो कसा कनेक्ट असतो राजा हो, तर तो पॅरललमध्ये कनेक्ट असतो. पेपरला प्रश्न येऊ शकतात, कारण कोण कुठून कशा पद्धतीने या ठिकाणी प्रश्न काढेल त्याचं या ठिकाणी काही सांगता येत नाही, काही सांगता येत नाही, बरोबर आहे. आता नोट पॉईंट तुम्हाला काही सांगतो या ठिकाणी कॅपॅसिटरविषयी, बरोबर आहे. आता मित्रांनो, एक कॅपॅसिटर आहे, बरोबर आहे, याला आपल्याला चार्ज करायचं. याला जर तुम्ही आयडियली चार्ज केलं, आयडियली म्हणजे तथास्तु, बरोबर आहे, तथास्तु म्हटलं आणि झालं सगळं. आयडियली जर चार्ज केलं तर हा या ठिकाणी इन्स्टंटली चार्ज होईल, इन्स्टंटली, काय, इन्स्टंटली चार्ज होईल म्हणजे लगेच चार्ज होईल. पण प्रॅक्टिकली जर चार्ज करायचा असेल तर तो एक्सपोन्शियली होईल, म्हणजे त्याला काहीतरी टाईम लागेल, टाईम लागेल. कशासाठी, प्रॅक्टिकली जर चार्ज केला तर, प्रॅक्टिकली जर चार्ज केला तर त्याला काहीतरी टाईम लागेल. जर तो आयडियली केला तो इनिशियल होईल, काय, आयडियली जर केला तर इनिशियली म्हणजे लगेच, काय, लगेच चार्ज होणार आहे. कळालं तुम्हाला या सगळ्या गोष्टी. आता कॅपॅसिटरविषयी काही असे आपल्याला नोटेड पॉईंट बघायचे आणि त्याचे पार्ट म्हणजे टाईप पण बघायचे. टाईप कशासाठी बघायचे राजा हो, की पेपरला प्रश्न येतो आणि पेपरला प्रश्न काय येतो, की टी व्हीमध्ये कोणता कॅपॅसिटर वापरतात, बरोबर आहे. त्यानंतर फ्रिक्वेन्सी ट्युनिंगसाठी सर्किटमध्ये, म्हणजे त्याच्या ट्युनिंगसाठी त्याच्या सर्किटमध्ये कोणता कॅपॅसिटर वापरला जातो, असे पेपरला प्रश्न विचारतात. तर आपल्याला सगळ्यात पहिले बघायचं राजा हो, एअर कॅपॅसिटर. कोणता, एअर कॅपॅसिटर, एअर कॅपॅसिटर. आता एअर कॅपॅसिटर कुठे वापरतात, रेडिओमध्ये, तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. कशामध्ये वापरतात तो, रेडिओमध्ये वापरला जातो. सर्वात महत्त्वाचा तो काय केला जातो, रेडिओमध्ये वापरला जातो. नंतर हे आपलं हे काय म्हणतात त्याला बघा, हे बघा, मला ट्रान्समिशन लाईन मी शिकवणार आहे. ट्रान्समिशन लाईनमध्ये तुम्हाला कळेल, कंडक्टरच्या रिसिव्हिंग एंडला आपण ओव्हरहेड लाईनवरती ते काय करतो, हे कॅपॅसिटर त्या ठिकाणी लावत असतो. काय, लिहून घ्या, रिसिव्हिंग एंडला, कशाला, रिसिव्हिंग एंडला, ओव्हरहेड लाईनच्या रिसिव्हिंग एंडला. त्याच्यानंतर टी व्हीमध्ये, तुमच्या टी व्हीमध्ये सुद्धा आपण त्याला काय करतो, वापरत असतो. त्यानंतर रिसिव्हिंग सर्किटमध्ये वापरत असतो आणि फ्रिक्वेन्सी ट्युनिंगसाठी सुद्धा त्या ठिकाणी वापरल्या जातं, बरोबर आहे. लिहायला खूप जास्त टाईम लागतो रे, त्याच्यामुळे मी लिहत नाही तेवढं, पण तरी पण खूप जास्त तुम्हाला लिहूनसुद्धा आजच सांगितलं. आता या ठिकाणी पेपर कॅपॅसिटर आपला दुसरा आहे, तो फक्त फिल्टरसाठी आपण वापरतो. मग फिल्टर कशाचे या ठिकाणी, फिल्टर आपले बघा,
आपला आवाज येतो माहिती तुम्हाला, आवाज, त्या आवाजाला फिल्टर करण्यासाठी, बरोबर आहे की नाही. आणि अदरवाईज काही गोष्टी फिल्टरिंगसाठी काय करतात, या ठिकाणी पेपर कॅपॅसिटर वापरले जातात. ओके. 3 नंबर आहे तुमचा मायका. मायका कॅपॅसिटर. आता मायका कॅपॅसिटर हाय व्होल्टेज, हाय VTG म्हणजेच व्होल्टेज, हाय फ्रिक्वेन्सी, हाय फ्रिक्वेन्सी सर्किट, बरं का, हाय फ्रिक्वेन्सी सर्किटसाठी आपण काय करतो, हा वापरला जातो. कोण? मायका कॅपॅसिटर. मायका कॅपॅसिटरची खासियत आहे हाय फ्रिक्वेन्सी सर्किटसाठी आणि हाय व्होल्टेजसाठी त्याला आपण काय करतो, वापरत असतो. त्याच्यानंतर सिल्वर, काय आपला सिल्वर मायका कॅपॅसिटर. आता सिल्वर मायका कॅपॅसिटर फक्त फ्रिक्वेन्सी ट्युनिंगसाठी, फ्रिक्वेन्सी ट्यून्ड करण्यासाठी सर्किटमध्ये, ओके, हा कॅपॅसिटर त्या ठिकाणी वापरला जातो. आता सिरॅमिक एक तुम्हाला पाठीमागे बोललो मी, सिरॅमिकसुद्धा आपण काय करतो, डायलेक्ट्रिक म्हणून त्या ठिकाणी वापरत असतो. आता हाय व्होल्टेजसाठी, काय हाय व्होल्टेजसाठी या ठिकाणी काय केला जातो, वापरला जातो. आणि त्याची रेटिंग काय असते मित्रांनो, 1 मायक्रो, मायक्रो म्हणजे 10⁻⁻6, 1 मायक्रो फॅरेड टू 2.2 मायक्रो फॅरेड असते. कशाची? सिरॅमिक कॅपॅसिटरची. ओके. इट इज अ डायलेक्ट्रिक कॉन्स्टंट, बरोबर आहे. सिरॅमिक हा जो आहे तो डायलेक्ट्रिक कॉन्स्टंट आहे. कोण? सिरॅमिक कॅपॅसिटर. ओके. आता पॉलीकार्बन कॅपॅसिटर, हे जे मी आतापर्यंत सांगितले ना ते इम्पॉर्टंट आहे, बरोबर आहे, इम्पॉर्टंट आहे. आता बघा, पॉलीकार्बन कोणाला कधी लक्षात न येणारा, म्हणजे काय, म्हणजे कोणाला प्रश्न टाकण्यासाठी कधी न येणारा, ठीक आहे. पॉलीकार्बन CAP कॅप म्हणजे इट हॅज अ हाय ॲक्युरसी, काय, इट हॅज हाय ॲक्युरसी अँड यूज फॉर लो व्होल्टेज, लो व्होल्टेजसाठी आणि हाय ॲक्युरसी याची असते. काय? हाय ॲक्युरसी याची असते आणि हाय ॲक्युरसीमध्ये लो व्होल्टेजवरती याचा वापर केला जातो. आता सगळ्यात महत्त्वाचा आणि सगळ्यात जास्त विचारल्या जाणारा, या ठिकाणी लिहितो बघा, सगळ्यात जास्त विचारल्या जाणारा तुमचा कॅपॅसिटर असतो आहे मित्रांनो, इलेक्ट्रोलाइट कॅपॅसिटर. काय? इलेक्ट्रोलाइट, ELECTROLY, इलेक्ट्रोलिटिक. काय? इलेक्ट्रोलिटिक कॅपॅसिटर आहे बघा, इलेक्ट्रोलिटिक कॅपॅसिटर. मित्रांनो तुम्हाला सांगितलं याचं पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह 2 टर्मिनल असतात, बरोबर आहे. तो बिलो, काय, 100 किलो हर्ट्जच्या खाली वापरतात आणि याचा वापर फक्त DC मध्येच केला जातो. काय? फक्त याचा वापर DC मध्ये केला जातो आणि फक्त DC मध्ये वापरला जाणारा कॅपॅसिटर कोणता आहे, यावरती पेपरला प्रश्न विचारला जातो आणि तुम्हाला डायरेक्ट सांगायचं आहे की इलेक्ट्रोलिटिक कॅपॅसिटर जो आहे तो फक्त आणि फक्त DC वरती वापरला जातो. त्याचं पॉझिटिव्ह टर्मिनल पॉझिटिव्ह टर्मिनलला आणि निगेटिव्ह टर्मिनलला जोडावं लागतं, नाही तर तो खराब होतो, बरोबर आहे की नाही. हे तुमचे काय होते, कॅपॅसिटरचे काय टाईप होते. आणि अदरवाईज या ठिकाणी की पॉईंट तुम्हाला सांगायचे. आता की पॉईंट कसं, काही गोष्टी या ठिकाणी पाठ करावं लागतात, बरोबर आहे की नाही. पण पाठ करायचं काम पडलं पिन्ने पाहिजे, बरोबर आहे की नाही. आता मला सांगा, तुम्हाला मी XC म्हणजे रिॲक्टिव्ह कॅपॅसिटन्सचा फॉर्म्युला सांगितला होता, 1/2πfc, बरोबर आहे की नाही. आता तुम्हाला मी सांगितलं कॅपॅसिटर DCला काय करतो, OPPOSE म्हणजेच अपोज करतो, बरोबर आहे. मग अपोज का करतो? आता तुम्हाला एक व्हॅल्यू माहीत पाहिजे, 1/0 म्हणजेच इन्फायनाईट असतं. 1/0 म्हणजे काय, इन्फायनाईट त्या ठिकाणी असतं. या ठिकाणी तुम्ही काय करा, आपल्या फोनचं कॅल्क्युलेटर ओपन करा. केलं का कॅल्क्युलेटर ओपन? ठीक आहे, हां केलं. 1/0 करा. कांट डिवाइड बाय 0 म्हणजे डिवाइड होत नाही राजा हो, झिरोने कोणत्याही याला संख्येला भाग जात नाही, किंमत आहे इन्फायनाईट, बरोबर आहे. तेच काय करा, आता 0/1 करा. काय करा, 0/1 करा. उत्तर काय येतं बघा, 0. म्हणजे याची किंमत 0 असते आणि तीच याची किंमत इन्फायनाईट असते. मला सांगा DC मध्ये फ्रिक्वेन्सी किती असते? 0 असते. मग XC बरोबर या ठिकाणी 0ने या सगळ्या याला जर गुणलं, या ठिकाणी उत्तर येणार 0. आणि 1/0 म्हणजेच इन्फायनाईट असणारे XC म्हणजे रिॲक्टिव्ह कॅपॅसिटन्स, ज्याचं युनिट या ठिकाणी ओहम आहे. रिॲक्टिव्ह कॅपॅसिटन्सचं ओहम असं
बरोबर आहे, म्हणजे तो रोध आहे. काय आहे राजा हो? रोध आहे आणि तो काय करणार आहे? रेझिस्टन्ससारखं अपोज करणार आहे. म्हणून या ठिकाणी इन्फायनाईट अपोज या ठिकाणी डीसीमध्ये आपल्या साठी त्या ठिकाणी काय होतो? डीसीमध्ये या ठिकाणी अपोज त्या ठिकाणी निर्माण होतो आणि म्हणून त्या ठिकाणी काय करतो? कॅपॅसिटर हा डीसीला अपोज करतो आणि जेव्हा आपण त्या ठिकाणी फिल्टर बघणार आहे, काय करणार? फिल्टर बघणार आहे. मग कॅपॅसिटर फिल्टर, इंडक्टर फिल्टर, कॅपॅसिटर इंडक्टर फिल्टर आणि त्यालाच म्हणतो आपण पाय फिल्टर. हे फिल्टर कशासाठी मित्रांनो? या ठिकाणी आपल्याला प्युअर डी सी जेव्हा लागतं तर या ठिकाणी प्युअर डी सी मिळण्यासाठी या फिल्टरचा आपण यूज करत असतो आणि या ठिकाणी फिल्टरचा यूज करून फिल्टरिंग करून आपल्याला काय होतं? मग प्युअर डी सी त्या ठिकाणी मिळत असतो. ओके. आणि प्युअर डी सी जर नसेल त्या ठिकाणी जर ए सीची त्यामध्ये पार्टिकल असेल त्याला अदरवाईज वर्ड वगैरे त्या ठिकाणी असतो. ओके. ते सुद्धा मी तुम्हाला राजा हो त्या ठिकाणी सांगणार. या ठिकाणी आलू, टमाटे, गोबी आणि तांदूळ, मिरची मसाला जर या ठिकाणी मिक्स केला मी तर खिचडी बनते. बरोबर आहे की नाही? चला, या ठिकाणी काही मेन पॉईंट आहे कॅपॅसिटरविषयी नॉर्मल माझ्याकडे अवेलेबल आहे, ते तुम्हाला मी थोडं सांगण्याचा प्रयत्न करतो. बरोबर आहे. आता मित्रांनो, आपल्याला डायलेक्ट्रिक लॉस तुमच्या कॅपॅसिटरचा मेजर करायचा आहे. ओके. डायलेक्ट्रिक लॉस काय? डायलेक्ट्रिक लॉस मेजर करायचा आहे. कशाचा? तुमच्या कॅपॅसिटरचा. ठीक आहे, मी लिहितो इथं DILECTR डायलेक्ट्रिक लॉस मेजर करायचा आहे, मोजायचा आहे. मोजायचा आहे. तर तुम्ही या ठिकाणी काय करता? शेअरिंग ब्रिज वापरता. काय करता? शेअरिंग ब्रिज. मग हे पेपरला प्रश्न आलेला आहे की या ठिकाणी कॅपॅसिटन्स डायलेक्ट्रिक लॉस मोजण्यासाठी या ठिकाणी आपण कोणत्या ब्रिजचा वापर करतो? हे ब्रिजेस शिकवताना सुद्धा मी सांगेल, पण या ठिकाणी सुद्धा सांगतो की या ठिकाणी शेअरिंग ब्रिज वापरल्या जातो राजा हो. काय होतं? शेअरिंग ब्रिज वापरल्या जातं. आता तुम्हाला मी एक गोष्ट सांगितली, कॅपॅसिटरच्या या 2 प्लेट आहे. बरोबर आहे की नाही? बरोबर आहे. आता मला सांगा, थिकनेस म्हणजे जाडी, आणि एरिया म्हणजे क्षेत्र, त्या प्लेटचं क्षेत्र म्हणजे ही प्लेट आहे. ठीक आहे, या ठिकाणी समजून सांगतो. ही तुमची प्लेट आहे, हा झाला एरिया आणि ही झाली त्याची जाडी म्हणजे थिकनेस. बरोबर आहे. तर मित्रांनो, प्लेटची थिकनेस वाढवली तरी तुमच्या कॅपॅसिटन्सवर काही फरक पडत नाही आणि ती कितीही कमी केली तरी फरक पडत नाही. बट हा एरिया जो आहे, जो वाढवला की कॅपॅसिटन्स वाढतो आणि कमी केला म्हणजे कॅपॅसिटन्स कमी होतो. मित्रांनो, एरिया वाढला म्हणजे काय होतं? तुमचा कॅपॅसिटरची साईज वाढते हो, आणि तोच कमी केला तर कमी होते. बरोबर आहे. मग त्यानुसार तुम्हाला काय करायचं राजा हो? लक्षात ठेवायचं आहे. बरोबर आहे की नाही? अशा पद्धतीने हे 2-3 पॉईंट त्या ठिकाणी होते. आता पुढचे काय बघा, 2-3 पॉईंट आहे तुम्हाला मी सांगतो. बघा, इथेच सांगतो, काही काळजी करायचं काम नाही आहे. कारण कसं आहे माहिती आहे का, एखाद्या वेळेस तुम्हाला जर प्रश्न आला तर त्यावरती तुम्हाला काय झालं पाहिजे? तर सुटले पाहिजे. बरोबर आहे की नाही? आता मला सांगा मित्रांनो, या ठिकाणी हा एक कॅपॅसिटर आहे तुमचा आणि तो चार्ज नाही आहे. बरोबर आहे की नाही? चार्ज नाही आहे, पण याला डायरेक्ट आपण सप्लायला जोडलं, तो इन्स्टंटली म्हणजे लगेच चार्ज होतो. कधी लक्षात ठेवा, जर एखादा कॅपॅसिटर आहे तुमचा, तो चार्ज नाही आहे आणि तो लगेच सप्लायला जोडला, तो इन्स्टंटली म्हणजे लगेच चार्ज होतो. बरोबर आहे. आणि तुमचा जो हा कॅपॅसिटर असतो तो पॉवर फॅक्टर इम्प्रूव्ह करण्यासाठी वापरला जातो. मग तुम्हाला मी सिंक्रोनस मोटर जेव्हा शिकवेल तर तुमची सिंक्रोनस मोटर जी आहे ती नो लोडवरती फुल स्पीडने जर चालवली तर ती सुद्धा एका कॅपॅसिटरचं काम करते. तिथे या ठिकाणी लिडिंग पॉवर फॅक्टर निर्माण होतो आणि ती पॉवर फॅक्टर इम्प्रूव्ह करण्यासाठी त्या ठिकाणी वापरली जाते. बरोबर आहे. आता हा तुमचा काय मित्रांनो? कॅपॅसिटर आहे. बरोबर आहे. आता या कॅपॅसिटरला काय केलं जातं माहिती आहे का मित्रांनो? काही गोष्टी कमी जास्त करण्यासाठी, म्हणजे या ठिकाणी असतो बघा फ्रिंजिंग इफेक्ट, FRINGING हा असतो फ्रिंजिंग इफेक्ट. हा फ्रिंजिंग इफेक्ट कमी करण्यासाठी काय करता माहिती आहे का? याला ग्राउंड करतात. काय? ग्राउंड करतात. मग काय करतात माहिती आहे का? ही तुमची निगेटिव्ह प्लेट आहे, हिला काय करतात माहिती आहे का? ग्राउंड करतात, हा इफेक्ट कमी करण्यासाठी. बरोबर आहे. हा काय आहे, कसा आहे, काऊन येतो, काय, ह्या भानगडीची तुम्हाला काहीही गरज नाही आहे. निगेटिव्ह प्लेट काय करतात? ग्राउंड केली जाते आणि त्यालाच आपण ग्राउंड रिंग असं म्हणतो. GROUND RING
जी यालाच आपण जी निगेटिव्ह प्लेट ग्राउंड केली त्याला काय म्हटलं, ग्राउंड रिंग म्हटलं. आणि हे सगळं पसारा कशासाठी केला, हा आपला फ्रिंजिंग इफेक्ट जो असतो तो कमी करण्यासाठी, बरोबर आहे. आता दुसरी गोष्ट, कॅपॅसिटरला जर तुम्ही स्क्वेअर वेव्हने करंट देऊन जर चार्ज केलं, काय SQURE प्रश्न आलेला आहे म्हणून घेतलाय, स्क्वेअर वेव्हने चार्ज केलं कशाने चार्ज केलं, स्क्वेअर वेव्ह करंटने चार्ज केलं, तर या ठिकाणी जो असतो ना मित्रांनो, त्यामध्ये तयार होणारा जो व्होल्टेज असतो तो ट्रँग्युलर वेव्हने तयार होतो. आता हे स्क्वेअर वेव्हने झालं, तर तो ट्रँग्युलर वेव्हने तयार होतो, बरोबर आहे की नाही. खाल्लं काहीतरी आणि भेटलं काहीतरी, म्हणजे हे वेगळंच झालं. हा स्क्वेअर वेव्हने या ठिकाणी काय केलं, करंटने त्याला चार्ज केलं. पण या ठिकाणी जो व्होल्टेज निर्माण झाला राजा हो, तो ट्रँग्युलर वेव्हने त्या ठिकाणी काय झाला आहे, तयार झालेला आहे, बरोबर आहे. त्यानंतर मित्रांनो, कॅपॅसिटरची डिझाईन करताना एकच काळजी घेतली जाते, ते तुम्हाला सांगतो, आणि ते आहे त्याची परमिटिव्हिटी हाय असली पाहिजे. मी तुम्हाला शिकवलं की नाही, ऑब्सोल्यूट परमिटिव्हिटी असं दर्शवता आणि रिलेटिव्ह परमिटिव्हिटी अशी दर्शवता. तर त्या ठिकाणी A/D ह्या फॉर्म्युल्यामध्ये या ठिकाणी ऑब्सोल्यूट परमिटिव्हिटी मी तुम्हाला घेतली होती. तर या ठिकाणी कॅपॅसिटर डिझाईन जेव्हा करतात तेव्हा ह्या गोष्टीवरती लक्ष देतात की त्याची जी परमिटिव्हिटी असते ती त्या ठिकाणी राजावर काय असली पाहिजे, हाय असली पाहिजे. अशा पद्धतीने खूप साऱ्या गोष्टी आपण कॅपॅसिटरवरती घेतल्या. पहिलं कॅपॅसिटरवरती काही खूप साऱ्या अर्धा तास तरी मी तुम्हाला सांगितलं असेल, आणि आज या ठिकाणी कॅपॅसिटरवरती तासभर तुम्हाला सांगितलं, बरोबर आहे की नाही. आता पुढचा आपल्याला बहुतेक मला तरी वाटतं या ठिकाणी बॅटरी आपल्याला घ्यायचा होता, बॅटरी चॅप्टर घ्यायचा होता, पण विषय काय माहिती आहे का, बॅटरी हे थेरॉटिकल चॅप्टर आहे आणि हा आपल्या लक्षात राहत नाही. मग जेव्हा आपल्याला मिसलिनियसचे पार्ट घ्यायचे, मग आपले एक्सटिंग्विशर असते वगैरे वगैरे, आपले सिम्बॉल असणार आहे, अजून अर्थिंग एक चॅप्टर असणार आहे, त्यावेळेस आपण काय करू, बॅटरी चॅप्टर घेऊ. या बॅटरी चॅप्टरचं आपल्याला मशीन आणि पॉवर सिस्टममध्ये काहीही गरज पडणार नाही आहे, त्याच्यामुळे आपण बॅटरी चॅप्टर पाठीमागे ठेवू बघा. आणि या ठिकाणी उद्या घेऊ मॅग्नेटिक सर्किट. काय घेऊ, मॅग्नेटिक सर्किट. एवढा इंटरेस्टिंग चॅप्टर आहे मित्रांनो, तुम्हाला याचे फॉर्म्युले कशा पद्धतीने चुटकीमध्ये तुम्ही बनवसाल आता, याची मी 100% गॅरंटी घेतो. बनवसाल, 100% बनवसाल. आणि अशा ट्रिक तुम्हाला सांगणार त्या ठिकाणी की काळजी करण्याचं काम नाही आहे, ओके. मग आपण काय करू, पुढच्या सेशनमध्ये मॅग्नेटिक सर्किट त्या ठिकाणी घेऊन टाकू, बरोबर आहे. मॅग्नेटिक सर्किट जर तुम्हाला राजाओ आला तरच तुम्हाला मशीन येणार आहे, कारण मॅग्नेटिक सर्किटमध्ये जे काय लॉज बघायचे, त्या ठिकाणी मॅग्नेटचं काहीतरी आपल्याला बघायचं आहे, इलेक्ट्रॉनिक मॅग्नेट, मॅनमेड मॅग्नेट वगैरे वगैरे वगैरे, नॅचरल मॅग्नेट, हे सगळे मॅग्नेट बघायचे. मग या ठिकाणी कशा मशीनमध्ये मॅग्नेटिक फील्ड तयार होते आणि कसं आपलं त्या मॅग्नेटिक फील्डमुळे या ठिकाणी काय होते, आपला मोटर फिरायला लागते, आपला जनरेटर त्या ठिकाणी इलेक्ट्रिसिटी तयार करते. मग कशा पद्धतीने करते, त्यामध्ये किती पोल असतात, किती या ठिकाणी स्लॉट असतात, काय 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 सगळ्या गोष्टी आपल्याला शिकायच्या मशीनमध्ये. त्याच्यासाठी सर्वप्रथम आपल्याला काय करायचं आहे राजा हो, मॅग्नेटिक सर्किट हा चॅप्टर या ठिकाणी शिकायचा, ओके. या ठिकाणी उद्याच्या सेशनमध्ये आपण मग तो बघून घेऊया, ओके. तर मित्रांनो, तुम्हाला जर सेशन आवडला असेल तर नक्कीच लाईक करा आणि आपल्या मित्रांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा. आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि ऑल नोटिफिकेशन ऑन करा, जेणेकरून जेव्हा आपला सेशन येईल तेव्हा त्याची नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात पहिले मॅसेजद्वारे कळत जाईल, बरोबर आहे, ओके. तर मित्रांनो, आजच्या सेशनला या ठिकाणी पूर्णविराम देऊया आणि भेटूया अशाच एका नवीन सेशनसाठी, नवीन सेशनमध्ये पुन्हा एकदा. थँक्यू सो मच, बाय बाय.